नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो आणि मग आपण विषयाची सुरुवात करूयात. येस एव्हरीवन, वेलकम. सुरुवात करूयात. माझं नाव रमेश शिंगाडे. मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP मधून बीटेक पास आउट झालेलो आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये. त्याचबरोबर मग त्याच्यानंतर मी माझा UPSCचा जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 इंटरव्ह्यूज आणि 5 वेळा मी मेन्स दिलेली आहे, UPSC मेन्स. ठीक आहे. आणि त्याचबरोबर राज्यसेवेची आता ही माझी 6वी मेन्स आहे. तिथे सुद्धा माझ्या 5 मेन्स झालेल्या आहेत आणि 2 इंटरव्ह्यूज. हे झालं माझं बेसिक बॅकग्राऊंड. त्याचबरोबर जर तुम्ही माझं बाकीचं जे डिटेल्स आहेत, टीचिंग एक्सपिरियन्स वगैरे, तर साधारण 10 वर्षाचा माझा टीचिंग एक्सपिरियन्स आहे भारताच्या विविध शहरांमध्ये, जसं श्रीनगर, मँगलोर, धारवाड. तर इथे मी शिकवलेलं आहे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि ज्ञानदीपमध्ये मी मागचे 2 वर्ष हिस्ट्री आणि टेक्नॉलॉजी हे 2 विषय शिकवतोय. त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये माझं आता नेट आणि GRF सुद्धा क्लिअर झालेलं आहे. सो मी आता PhD स्टार्ट करणार आहे. हे माझा बेसिक माझ्याबद्दल माझी ओळख झालं. आता आपण बघूयात की हा जो सब्जेक्ट आहे UPSCच्या दृष्टीने हिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. येस. सगळ्यांना गुड आफ्टरनून. चल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हिस्ट्री हा जो विषय आहे त्याचं वेटेज सगळ्यात पहिल्यांदा बघूयात किती असतं. त्याचबरोबर आपला जे आजचं ओरिएंटेशन सेशन आहे, ओरिएंटेशन म्हणजे काय तर बेसिकली विषयाची ओळख. तर मग आज आपल्याला काय काय बघायचंय तर हिस्ट्री हा विषय काय आहे किंवा त्याचं वेटेज कसं आहे UPSCच्या दृष्टीने. हिस्ट्री हा विषय जर आपल्याला व्यवस्थित करायचा असेल किंवा खूप चांगले मार्क मिळवायचे असतील तर मग सोर्सेस काय काय आहेत, त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हिस्ट्री हा विषय कसा तुम्ही टॅकल करू शकता. आणि मी तुम्हाला काही स्टडी टेक्निक्स सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सिलेबसची ओळख करून देणार आहे. ठीक आहे. सुरुवात करूयात. तुम्ही हा जो ग्राफ आहे याच्यात बघू शकता की कशा पद्धतीने प्रिलिम्सचे जे क्वेश्चन आहेत साधारण मागच्या 10 वर्षामध्ये 2015 पासून ते 25 पर्यंत. ठीक आहे. ऑलमोस्ट आपण असं म्हणू शकतो की ऑन एन एव्हरेज जर बघितलं तर 14 ते 15 क्वेश्चन हे हिस्ट्रीवर असतात. ठीक आहे. आता काही एखाद दुसरं वर्ष जर असेल, इथे 21 मध्ये बघा थोडंसं हिस्ट्रीचं वेटेज कमी झालेलं आपल्याला दिसतंय, पण अदरवाईज बाकी सगळ्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकता की हिस्ट्री हा जो विषय आहे तर खूप चांगला त्याला वेटेज आहे. आणि हे झालं फक्त हिस्ट्रीचं. त्याच्यामध्ये जर आर्ट अँड कल्चरचे क्वेश्चन तुम्ही ऍड केले, आता मागचे काही वर्ष UPSC मध्ये विशेषतः आर्ट अँड कल्चर हा विषयाचं महत्व वाढत चाललेलं आहे. वेगवेगळे टेम्पल्स असतील किंवा ज्या फिलॉसॉफीज असतात, वेगवेगळ्या विचारधारा, बुद्धिझम, जैनिझम, त्याच्यानंतर तुमचं उपनिषद, या सगळ्या खूप साऱ्या फिलॉसॉफीज आहेत तर त्यांच्याबद्दल क्वेश्चन्स येत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे डान्सचे प्रकार, नृत्यांचे वेगवेगळे प्रकार असतील, म्युझिक. आता यावर्षी म्युझिकवर खूप अवघड प्रश्न, म्हणजे तो प्रश्न UPSCच्या इतिहासातला सगळ्यात अवघड प्रश्न होता असं आपण म्हणू शकतो, विशेषतः या सब्जेक्ट मधला. ठीक आहे. मागचे काही वर्ष आपण बघितलं तर आर्ट अँड कल्चर हा जो विषय आहे सुरुवातीला फार कमी क्वेश्चन असायचे, पण आता हळूहळू त्या विषयाचं वेटेज खूप वाढत चाललेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आपल्याला हे सगळं माहित असणं अपेक्षित आहे. का माहित असणं अपेक्षित आहे? तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो किंवा तुम्हाला एक डेटा सांगतो, मग तुम्हाला कळेल की हा विषय किती महत्वाचा आहे. आता साधारण मागचे 3-4 वर्ष जर तुम्ही बघितलं तर 23चा जो कट ऑफ आहे, 2023चा कट ऑफ 73 मार्क आहे. UPSC प्रिलिम्सचा 2023चा कट ऑफ फक्त 73 मार्क आहे. आता ऑब्व्हियसली वाटायला हा कट ऑफ फार कमी वाटू शकतो, पण ऍक्च्युली पेपर खूप जास्त अवघड होता. 24ला पण असाच 90च्या आसपास कट ऑफ आहे, 24-25. ठीक आहे. कट ऑफ साधारण 100च्या खालीच आहे. 100च्या काय, मी तर म्हणेन 90च्या आसपास कट ऑफ आहे मागचे 5-6 वर्ष. शेवटचा कट ऑफ 2019ला मला वाटतंय 100च्या पुढे गेला होता. त्याच्या मागच्या नंतर 7 ते 8 वर्ष
कंटिन्यू कट ऑफ हा कमी आहे. आता हे का सांगतोय लक्षात घ्या. सिंपल गोष्ट आहे की जर समजा हिस्ट्रीचे 20 प्रश्न येत आहेत आणि आता हे शक्य नाहीये मलाही माहितीये, पण जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केला तर समजा इमॅजिन करा की जर तुमचे हिस्ट्रीला जर साधारण 20 पैकी 18 प्रश्न करेक्ट आले किंवा 17 पकडू आपण, समजा वरचे 3 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नाही केले किंवा चुकले, समजा 17 प्रश्न जरी बरोबर आले तरी सुद्धा तुमचा 34 मार्क म्हणजे ऑलमोस्ट 50% कट ऑफ, किमान 40% कट ऑफ हा एकट्या हिस्ट्री विषयामुळे कव्हर होतोय. ऑब्व्हियसली हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. मी असं नाही म्हणत की 20 पैकी 17 क्वेश्चन करेक्ट आणणं हे युपीएससी मध्ये, राज्यसेवा किंवा इतर परीक्षांमध्ये येऊ शकतात, पण युपीएससी ते प्रश्न खूप जास्त अनसर्टन असतात. कधी आले तर खूपच सोपे पण येतात. जे असं म्हणजे सध्या युपीएससी म्हणजे काहीतरी विचित्रच करण्याचा प्रयत्न करत आहे. तो एकतर खूपच सोपे प्रश्न असतात जे सगळ्यांचेच बरोबर येतात किंवा मग खूपच जास्त अवघड प्रश्न आहेत. तो माझा सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला किमान 15, माझं म्हणणं आहे की 20 पैकी जर 20चा एव्हरेज असेल तर किमान 15 त्यातले जर आपण करेक्ट आणू शकलो तर तुम्हाला खूप जास्त चान्स असतो प्रिलिम्स क्लिअर करण्याचा. म्हणजे नुसतं वेटेज, नंबर ऑफ क्वेश्चन्सच्या म्हणजे संख्येमध्ये नुसतं वेटेज बघून आपल्याला चालणार नाहीये. तर आपल्याला म्हणजे त्याचं महत्व किती आहे त्या सब्जेक्टचं. बरं, आणखी एक गोष्ट, बाकी सगळे सब्जेक्ट, जॉग्रफी झालं, पॉलिटी झालं किंवा इकॉनॉमिक्स, विशेषतः 3 सब्जेक्ट मी सांगतो, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, हे 3 सब्जेक्ट जे आहेत तर त्यांचं करंटवर खूप जास्त जोर असतो. लक्षात घ्या, करंटशी रिलेटेड भरपूर सारे प्रश्न त्या सब्जेक्टमध्ये असतात, डायरेक्ट प्रश्न. आता हिस्ट्रीमध्ये पण करंटचा रोल असतो, नाही असं नाही. ऑब्व्हियसली ज्या अशा घटना की ज्यांना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत किंवा 150 वर्ष पूर्ण झाली. आता या वर्षी बघा, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत. कदाचित 26ला नाही विचारला पण 27ला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तो सांगण्याचा मुद्दा असा आहे की हिस्ट्री सुद्धा करंट अफेअर्सची लिंक आहे, पण तुलनेने जर बघायला गेलं तर हिस्ट्री हे भूतकाळात घडलेल्या घटना आहेत. सो थोडंसं तुम्हाला कुठेतरी प्रेडिक्टेबिलिटी आणता येऊ शकते. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की बाबा हे टॉपिक ह्या वर्षीसाठी महत्वाचे आहेत. ओके. आणि आणखी एक गोष्ट, 26 बद्दल जर सांगायचं, आता रिसेंट जी प्रिलिम्स झाली, तुम्ही माझे युट्यूबचं जे आपलं ज्ञानदीप IAS नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर जा. तिथे जर युपीएससी प्रिलिम्स मॅरेथॉन नावाचं एक सेशन आहे किंवा एक फ्रीमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांना बराच हाय क्वालिटी कंटेंट फ्रीमध्ये देत असतो. तो ते सेशन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की मी जे सेशन घेतलं होतं मॉडर्न हिस्ट्रीचं, तर त्याच्यातून अनेक क्वेश्चन आता 26च्या पेपरमध्ये आलेले आहेत. पेपर डायरेक्ट ॲज इट इज प्रश्न. ठीक आहे, सायन्स आणि हिस्ट्री दोन्हीकडे. तो 26ला ज्या मुलांनी आता मेन्स लिहित आहेत तर त्यांच्या सगळ्यांमध्ये एक फॅक्टर कॉमन आहे की हिस्ट्रीमध्ये त्यांना चांगलेच मार्क आलेले आहेत. कारण या वर्षी हिस्ट्रीच एक असा विषय होता की जो पोरांना वाचवू शकलेला आहे. 2-3 प्रश्न फार अवघड होते हिस्ट्रीचे, अदरवाईज बाकी प्रश्न खूप सोपे होते. ज्यांनी ते करेक्ट केलेले आहेत तर ते लोक आता मेन्स लिहितात बऱ्यापैकी. ओके. सो अंडरस्टँड, खूपच जास्त महत्वाचा विषय आहे प्रिलिम्सच्या दृष्टीने. ओके. आता हे झालं प्रिलिम्सचं. आता बघूयात मेन्सच्या दृष्टीने. हिस्ट्रीचा वेटेज मेन्सच्या दृष्टीने काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करू आपण. तो तुम्ही बघू शकताय की ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त वेटेज तर जॉग्रफीचंच आहे, परंतु हिस्ट्रीचं बघितलं तर समजा आर्ट अँड कल्चरचे एव्हरेज 3 क्वेश्चन दरवर्षी येत आहेत. साधारण 2 क्वेश्चन 10 मार्कर आणि 15 मार्काला 1 क्वेश्चन, असं साधारण वेटेज असतंय. म्हणजे साधारण तुमचं 30-35 मार्क जे आहे आर्ट अँड कल्चर, 30 मार्क पकडूया आपण. मॉडर्न हिस्ट्री सुद्धा ऑलमोस्ट तेवढंच. इथे तुम्हाला 2च क्वेश्चन दिसतील, पण हे दोन्ही क्वेश्चन जनरली 15 मार्कर असतात. म्हणजे तेव्हा पण तिथे 30 मार्क, 30 आणि 30 60 मार्क. आणि या दोघांपैकी एक क्वेश्चन जनरली कधी खूप रेअरली असं होतं की पोस्ट इंडिपेंडन्स आणि वर्ल्ड हिस्ट्री दोघांवरही प्रश्न आला. आयोग काय करतो, एकदा वर्ल्ड हिस्ट्रीवर येतो क्वेश्चन, दुसऱ्या वर्षी पोस्ट इंडिपेंडन्स, असं दोघांपैकी एकावर 1 किंवा 2 क्वेश्चन येऊ शकतात. तो साधारण जर बघायचं झालं तर वेटेज हिस्ट्रीचं सध्या युपीएससी मध्ये 70 ते 90. कधी कधी ते थोडंसं फ्लक्च्युएट होतं, पण रेंज जर बघायची झाली, एव्हरेज ज्याला आपण म्हणतो, तर 70 ते 90 ही रेंज आहे. पण आता एवढ्यावरच बघून चालणार नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो की बऱ्याचदा असं वाटतं की अरे मग तर फार कमी वेटेज आहे, 250 पैकी 80, मॅक्स 90 वेटेज आहे, तर ते कमी आहे असं नाहीये मित्रांनो. तुमचं जे हिस्ट्रीचं नॉलेज आहे ते तुम्हाला किमान एक्स्ट्रा असं सांगतोय 250 मार्कापर्यंत नेऊ शकतं. कारण लक्षात घ्या की बऱ्याचदा डायरेक्ट हिस्ट्रीवर एसे येत असतो. म्हणजे
एसे तुम्हाला एसेचा जो पेपर आहे तर एक एसे 125 मार्क 125 मार्क्सचा एसे असे 2 लिहायचे असतात. सो 8 टॉपिक पैकी किमान एक टॉपिक इतिहासाची थेट संबंध असलेला असतो. याच्या आधी जर तुम्ही पेपर बघितले युपीएससीचे एसेचे पेपर, तो बऱ्याचदा, आता मी माझं उदाहरण देतो, मागे एक एसे लिहिला होता युपीएससी मेन्स मध्ये, तो त्याच्यामध्ये लक्षात घ्या की त्या एसेचा टॉपिकच असा होता, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ, फर्स्ट ऍज अ ट्रॅजेडी, सेकंड ऍज अ फार्स. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असतो. कितीतरी वेळा असं असतं की इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती होत असते, चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने. म्हणजे असं नाही, आता तुम्हीच बघू शकताय की तुम्हाला माहित असेल की कालपासून सोनम वांगचुक जे आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सो अगेन हे आमरण उपोषण हे जे शस्त्र आहे, आपण त्याच्या पॉलिटिक्स जरी बाजूला ठेवलं 2 मिनिटं, त्याच्या मागच्या ज्या संवेदना आहेत त्या ऑब्व्हियसली महत्वाच्या आहेतच, नो डाऊट इन दॅट. पण मुळात आमरण उपोषण हे करून दबाव तयार करणं किंवा प्रेशर क्रिएट करणं हे पहिल्यांदा नाही होते, हे खूप आधी गांधीजींनी केलेलं आहे, लक्षात घ्या. त्याची सुरुवात गांधीजींनी केलेली आहे. भारतामध्ये पहिल्यांदा याचा वापर गांधीजींनी केला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. 1918चा तुम्हाला जर आपला अहमदाबादचा सत्याग्रह माहित असेल तर तिथून हे आलेलं आहे, लक्षात घ्या. सो प्रत्येक घटना तुम्ही आता एसेचा टॉपिक असेल, एथिक्स मध्ये तर एवढं तुम्ही हिस्ट्रीचं नॉलेज तुमचं वापरू शकताय. समजा तुम्हाला करेज, डेडिकेशन ह्याच्यावर प्रश्न असला, संभाजी महाराजांपेक्षा चांगलं काय उदाहरण असू शकतो, तुम्हीच मला सांगा. करेज असेल किंवा डेडिकेशन, निस्वार्थी वृत्ती. ठीक आहे. सो खूप सारे अकाउंटेबिलिटी किंवा ज्याला आपण उत्तरदायित्व म्हणतो, लाल बहादूर शास्त्री बेस्ट एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. सो माझा सांगण्याचा उद्देश आहे की बऱ्याचदा मुलं चूक करतात ही, की हिस्ट्रीचं जे नॉलेज आहे तर त्याचा वापर फक्त GS1 मध्येच करतात, पण असं गरजेचं नाहीये, लक्षात घ्या. ओके. 2026 मध्ये हिस्ट्री क्वेश्चन खूप आले होते, मॉडर्न हिस्ट्रीचे क्वेश्चन. येस, ऑब्व्हियसली मी तेच सांगितलं, 2026 मध्ये स्नेहल मॅडमचा जो क्वेश्चन आहे की मॉडर्नचे क्वेश्चन जास्त आले होते, आणि फक्त जास्त आले नव्हते तर मॉडर्नचे क्वेश्चन ह्या वर्षी ते म्हणतो ना, डुबते को तिनके का सहारा, बुडणाऱ्याला काडीचा आधार. तर ऍक्च्युली यावर्षी ते झालेलं आहे की बाकी सगळे विषय, विशेषतः तुम्ही जर बघितलं, पॉलिटी तर नव्हतंच, ऑलमोस्ट 2-3 प्रश्न होते फक्त. करंट फारच हॉरिबल होतं, करंट खूप जास्त अवघड होतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स पण कळतच नव्हतं पोरांना, एन्व्हायरमेंट प्रश्नच सापडत नव्हते. तो जे काही थोडंफार पोरांना वाचवलं किंवा जे काही थोडीशी आशाची किरण दाखवले पोरांना, ते मॉडर्न हिस्ट्रीमुळे किंवा ओव्हरऑल हिस्ट्रीमुळे झालेलं आहे. आर्ट अँड कल्चर पण 2 प्रश्न खूप अवघड होते हिस्ट्रीचे, बाकीचे सगळे मात्र डुएबल होते, लक्षात घ्या. ओके. येस. तो हे वेटेज तुम्ही बघू शकताय. आता इथे मला आणखी एक सांगायचंय, वेटेज का बघायचं, लक्षात घ्या. प्रश्नांचं वेटेज बघून काय भेटणार आहे, तर आता तुम्ही एक बघू शकताय, युपीएससी, सगळेजण युपीएससीला म्हणतात अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन. असं नाहीये. थोडीफार प्रिलिम्स जी आहे ती अनप्रेडिक्टेबल आहे, पण मुख्य परीक्षा बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल असते. मुख्य परीक्षेत तुम्ही प्रश्न प्रेडिक्ट करून जाऊ शकता. माझं म्हणणं आहे की मुख्य परीक्षेसाठी कुठलाही विषय असू द्या, त्याचं जे वेटेज आहे त्याच्या साधारण 5 पट प्रश्न तुम्ही तयार करा व्यवस्थित. म्हणजे जर समजा 60 मार्काचं वेटेज असेल, ठीक आहे, तर त्याच्या 5 पट म्हणजे साधारण 300 प्रश्न तुम्ही तयार करा. जर 300 प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करून गेला तर त्याच्या बाहेर काही जाणार नाहीये, लक्षात घ्या. बऱ्याचदा हे युपीएससीच्या बाबतीत असतं. आता तुम्ही इथे बघू शकताय की तुम्हाला माहिती आहे की आर्ट अँड कल्चरमध्ये दरवर्षी ऑलमोस्ट 3-3 प्रश्न येतात, किंवा सेम मॉडर्नला पण बघा, एखादा दुसरा वर्षी फरक पडतो, ते पण फार असं नाही होणार की आर्ट अँड कल्चरला नॉर्मली 3 प्रश्न येत होते, यावर्षी एक पण नाही आला, असं शक्यतो होत नाही. मेन्सला, प्रीला होऊ शकतं, प्रीला काही होऊ शकतं, ठीक आहे, पण मेन्स ही प्रेडिक्टेबल असते. आणि म्हणून जेवढं तुम्ही पीवायक्यू अनालिसिस व्यवस्थित करणार, वेटेज बघणार, मग तुम्हाला कळतं की आपल्याला कोणत्या टॉपिकवर लक्ष द्यायचंय, कोणत्या नाही द्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकताय की बघा, 2022ला पोस्ट इंडिपेंडंट वर क्वेश्चन आला, वर्ल्ड हिस्ट्रीवर नाही आला. 23ला आणि 24ला वर्ल्ड हिस्ट्रीवर दोन्ही वेळा आला, पण इथे आलेलाच नाहीये पोस्ट इंडिपेंडन्स. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की जनरली अल्टरनेट क्वेश्चन येतात, पोस्ट इंडिपेंडन्स वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स वर्ल्ड हिस्ट्री. मग जर तुम्हाला माहिती आहे की ह्या टॉपिकवर फार क्वेश्चन येत नाहीयेत, मग त्याच्यासाठी फार जास्त वेळ घालवण्याची किंवा एफर्ट्स देण्याची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. चला पुढे जाऊयात. सोर्सेस काय करायचे,
कशामधून अभ्यास करायचा आहे. आता आपलं मराठी माध्यम आहे, सो मी मराठी सोर्सेस सांगतोय. हे वरचे जे सोर्सेस आहेत ते इंग्रजी मीडियम साठी आहेत, लक्षात घ्या. चलो, सगळ्यात पहिला सोर्स. आता इथे मात्र तुम्हाला पर्याय नाहीये, कारण स्टेट बोर्ड करून युपीएससी ला फायदा नाहीये. माझं क्लिअर मत सांगतो, एकदम स्पष्ट मत मी सांगतो तुम्हाला. युपीएससी जर करताय मराठी माध्यमातून असो किंवा इंग्लिश माध्यमातून, तर एनसीआरटी करावेच लागणार आहे. पण थँक्स की आता पहिलं असं होतं की एनसीआरटी मराठीतून अवेलेबलच नव्हते, इंग्लिश किंवा हिंदीमध्येच होते. आता मराठीतून आहेत अवेलेबल, तो एनसीआरटी तुम्ही मराठीतून करू शकताय. ओके. जर तुम्हाला नवीन एनसीआरटी भेटले तर आणखी चांगलं, कारण सगळ्यात जास्त क्वेश्चन आहे त्याच्यातून येत आहेत. अवर पास्ट नावाची एक सिरीज आहे, आता मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन बऱ्याच इन्स्टिट्यूटनी केलेलं आहे, तर तुम्ही ते पण बघू शकता. आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री, आता या दोघांचे पण 3-3 पार्ट आहेत. अवर पास्ट जे आहे 6वी 7वी 8वी, त्यातलं पार्ट 3 जे आहे ते नाही केलं तरी चालणार आहे, केलं तर आणखी उत्तम, पण नाही केलं तरी चालणार आहे. सेम थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 1, 2 आणि 3 आहे. तिसरा पार्ट करायची गरज नाही. आता मी का असं सांगतोय तिसरा पार्ट नका करू, हे जे पार्ट आहेत, पहिला जो असतो तो प्राचीन, दुसरा मध्ययुगीन, तिसरा आधुनिक. ओके. मग आधुनिक साठी आपण ऑलरेडी एक चांगला सोर्स करणं अपेक्षित आहे, आणि तो झाल्यानंतर मग दुसरं काही करत बसण्याची गरज नाहीये. सो बेसिकली आधुनिकसाठी एकच सोर्स केला तरी सुद्धा चालणार आहे. चल पुढे जाऊयात. आता मॉडर्न साठी इंग्लिश मिडियमला करत असाल तर तुम्ही स्पेक्ट्रम करू शकताय, पण मराठी मीडियम मध्ये स्पेक्ट्रम अजून तरी अवेलेबल नाहीये, झालं तर आणखी उत्तम आहे. सो सध्या 2 ऑप्शन तुम्हाला मी सांगतो, दोघांपैकी कुठलाही तुम्ही निवडू शकता. एक तर, आणि हा हे सांगतोय की आधीच सांगून ठेवतो, रिव्हिजनसाठी ज्ञानदीपच्या माइंड मॅप वापरणं कंपल्सरी आहे तुम्हाला. तुम्ही जर हे माइंड मॅप बघितले तर तुम्हाला कळेल की ते किती युजफुल आहेत. युपीएससी असो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतो की सर माइंड मॅप तर एमपीएससीचे पोरं वापरतात, मग आम्ही कशाला वापरायचं. मित्रांनो, माइंड मॅप हे असं काही फक्त एमपीएससी, फक्त युपीएससी यांच्यासाठी बनवलेले नाहीयेत. कुठल्याही विषयाची कुठलीही परीक्षा असू द्या, तुम्हाला हे माइंड मॅप एवढं छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेले आहेत, डेफिनेटली तुम्हाला फायदा. मी लिहून द्यायला तयार आहे, मी 100% लिहून, कारण आम्ही स्वतः सुद्धा ते वापरतो. लक्षात घ्या, आम्ही काय असं फक्त मुलांना सांगून आम्ही दुसरं काहीतरी वापरतो असं नाहीये. मी अजूनही पेपर जेव्हा देतो तेव्हा मी माइंड मॅप वाचून रिवाइज करून जातो. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये किंवा खूप छान, तुम्ही एकदा ते बघा मग तुम्हाला कळेल. ओके. सो हे कंपल्सरी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्ञानदीपच्या नोट्स वापरू शकताय, किंवा दुसरा त्याला पर्यायी ऑप्शन आहे, आपलं जे बिपिन चंद्रांचं हे पुस्तक आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास किंवा इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या नावाचं पुस्तक आहे, त्याचं मराठी भाषांतर आहे, ते सुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल. किंवा तिसरा आता एक नवीन सोर्स आलेला आहे, तो पण चांगला आहे, पण त्याचा प्रॉब्लेम एक आहे की ते फार जास्त बल्की आहे. बल्की म्हणजे खूप जास्त मोठं आहे, एवढं सगळं करणं खूप अवघड आहे. मग तुम्हाला ते सिलेक्टिव्हली करावं लागेल. कोळंबे सरांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, लेटेस्ट वालं, जुनं वालं नका वाचू, खूप म्हणजे त्याच्यात फारच कमी, म्हणजे आज त्यांचं असं होतं की आधी फारच कमी होतं, आता खूपच जास्त झालेलं आहे. सो थोडं बॅलन्स करणं. माझं म्हणणं आहे की ज्ञानदीपच्या नोट्स मोर दॅन सफिशियंट आहेत, आणि पण नोट्स तर करायच्या, पण माइंड मॅप तर कंपल्सरी आहे. तुम्ही पहिला प्रायमरी सोर्स म्हणून काही ठेवा, पण रिव्हिजनला तुम्हाला माइंड मॅप कंपल्सरी आहे म्हणजे आहेच. ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही माझे जे नोट्स आहेत, जे पीडीएफ मी शेअर करेन, ते सुद्धा रिव्हिजनसाठी एकदा ब्रशअप करू शकताय. ठीक आहे. हे झालं मॉडर्नसाठी. आता बऱ्याच मुलं फसतात कुठे, तर आर्ट अँड कल्चरमध्ये. तर आर्ट अँड कल्चरमध्ये फाईन आर्टचा एक एनसीआरटी आहे, इंट्रोडक्शन टू फाईन आर्ट. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू फाईन आर्ट नावाचं एनसीआरटी आहे, त्याचंही मराठी ट्रान्सलेशन आता आहे अवेलेबल, सो ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. सो हे सगळं. आणि नितीन सिंघानिया, आता नितीन सिंघानिया अगेन माझ्या माहितीप्रमाणे हे अजून तरी इंग्लिश मध्येच आहे पुस्तक आणि हिंदीमध्ये, पण मग माझं म्हणणं आहे की ते पुस्तक मुळात वाचण्याचं नाहीच आहे. तुम्ही तरी सुद्धा ते पुस्तक जरी इंग्लिशमध्ये असेल तरी ते पुस्तक तुम्ही घेणं अपेक्षित आहे. तर काय करायचंय, तर तुम्ही म्हणाल सर आम्ही मराठी मीडियम म्हणून प्रिपेअर करतो, आम्ही कशाला इंग्लिश पुस्तकं घेऊ. पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये मॅप दिलेले आहेत, खूप सारी चित्र दिलेत. मुळात माझं माझं वैयक्तिक मत सांगतो मी तुम्हाला, आर्ट अँड कल्चर हा विषय अजिबात वाचण्याचा नाहीच आहे. मुळात थोडंफार वाचणं अपेक्षित आहे, एकदम आपण म्हणू शकतो 5 ते 10%, आणि बाकी सगळं बघण्याचा विषय आहे.
तुम्हाला भरतनाट्यम, आता समजा भरतनाट्यम हा जो डान्स आहे त्याच्याबद्दल तुम्ही 10 पेजेस वाचण्यापेक्षा 10 मिनिटाचा एक युट्यूबचा व्हिडिओ बघा आणि हे बघा की बाबा त्यांचे डान्सेस म्हणजे ते कसं करतात ते नाही बघायचं, त्यांचं कॉस्ट्युम काय आहे, कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत, हे सगळं तुम्ही बघू शकता. किंवा एखादं मंदिर आहे, आता कैलास टेम्पल जे वेरूळचं कैलास मंदिर आहे त्याच्यावर प्रश्न येतो, मग तुम्ही त्या वाचत बसू नका त्याच्याबद्दल, तुम्ही ते मंदिर बघा. प्रत्यक्ष जाऊन बघण्याची गरज नाहीये, पण तुम्ही युट्यूबवर जर सर्च केलं किंवा सरळ गुगलवर जर बघितलं तरी तुमचं काम होऊन जाईल. ओके, सो परत सांगतोय, आर्ट अँड कल्चर युपीएससीच्या दृष्टीने भारतीय संस्कृती खूप महत्वाचा विषय आहे. राज्यसेवेला नाही येत प्रश्न हे मलाही माहिती आहे, पण युपीएससीला मात्र येतात. सो आपल्याला तयारी करणं भाग आहे. ठीक आहे, सो हे झालं सोर्सेस बद्दल. आता पुढे चालूयात आपण. हे सांगितलं ऑलरेडी मी तुम्हाला. सो अभ्यास कसा करायचा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, ज्या काही गोष्टी करताय इतिहासात विशेषतः जर तुम्ही जे काही वाचताय तर 2 प्रश्न सारखे स्वतःला विचारा, कधी आणि कुठे. इव्हन हिस्ट्रीमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कुठलेही असू दे, जे काही झालं ते 3 गोष्टी ऍक्च्युली, कधी, कुठे आणि का. हा जे का आहे, कधी आणि कुठे प्रिलिम्ससाठी महत्वाचं आहे आणि का जे आहे ते तुम्हाला मेन्ससाठी महत्वाचं आहे. उदाहरणार्थ युरोपियन व्यक्ती भारतात, सगळे जे युरोपियन होते, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश, हे सगळे भारतात आले. मग पहिली गोष्ट तुम्हाला प्रिलिम्सला विचारणार की कधी आले किंवा कुठे आले, नेमका वास्को द गामा भारतात कुठे आला. आणि मेन्सला तुम्हाला विचारणार का आले, का त्यांना त्यांच्या घरी करमत नव्हतं म्हणून आलेत का. ओके, सो नीट समजून घ्या. बरं, जामोरिन राजाने त्याचं स्वागत केलं, का केलं, त्याला काय माहित नव्हतं, त्याचं काय ते डॉली चायवाला सारखं थोडी झालं होतं की तुझे पता नाही तो किसको चाय पिला रहा है. तो एक्झॅक्टली लक्षात घ्या की जेव्हा ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्या मागचा का हा जो प्रश्न आहे, जर तुम्ही इतिहासात सारखं का 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 विचारत बसलं तर मग तुम्हाला कळेल की लॉजिक काय असतं. आणि मेन्सला याचा खूप जास्त फायदा होतो. 1857चा उठाव का झाला बरं, काही कारण काय होते नेमके, असं काय झालं होतं 1857, बरं 1857लाच का झालं, त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर का नाही झाला. तो हा उठाव जो आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्याची सगळी मुळं जी आहेत ती 1856 मध्ये सापडतात. म्हणजे त्याच्या आधी एका वर्षात सिच्युएशन एवढी बदललेली आहे, लक्षात घ्या. ओके, सो नीट समजून घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असतात. सो संकल्पना, कन्सेप्ट समजून घ्या. इव्हन टेक्नॉलॉजी, कुठलाही विषय असू द्या, पॉलिटीमध्ये आता सध्या जे काही चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल का किंवा कसं हे समजून घ्या. ठीक आहे, अँटी डिफेक्शन लॉ किंवा ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा असं म्हणतो. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर पक्षांतर बंदी कायदा आहे की जर तुम्ही निवडून आलेल्या चिन्हावर पक्ष, जे एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर पक्ष बदलला तर तुमचं सदस्यत्व रद्द होतं, पण मग तरीही लोक खुलेआम पक्ष कसं काय बदलतायत, तो या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट, शॉर्ट नोट्स तयार करा. युपीएससीचा सिलेबस खूप जास्त वास्ट आहे, प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, शॉर्ट नोट्स करा. पण लगेच पहिल्यांदाच वाचताना करू नका. माझं मत आहे की एकदा तुम्ही आधी वाचा, मग आपले लेक्चर्स व्यवस्थित करा आणि मग तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता. सेकंड रिडिंगच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा, सेकंड रिडिंगच्या वेळी तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकताय. सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही प्रश्न विचारणं चालू ठेवा. चॅटबॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकताय. आधी मी सगळं मला जे सांगायचं ते सांगेन तुम्हाला आणि मग शेवटचे 5-10 मिनिटं आपण प्रश्न घेऊयात. सो डोंट वरी. तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रश्न टाईप करून ठेवलेत आणि सर उत्तर का देत नाहीयेत, तर आपल्याकडे तुम्हाला माहित असेल की आपण नॉर्मली आधी सगळं शिकवतो आणि मग प्रश्नांची उत्तर घेतो. तर तुम्ही प्रश्न पाठवणं चालू ठेवा. सो मी सांगेन तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, टाइमलाईन बनवा. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं टाइमलाईन. म्हणजे काय, तर कुठल्या घटना कशा घडल्या ह्याचं एक चित्र फॉर्मॅटमध्ये बनवायचं आपल्याला. एक प्रॉपर टाइमलाईन बनवायची आहे. ते कसं ते मी तुम्हाला सांगणार, डोंट वरी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी म्हणजे असं स्वतःचा मोठेपणा असं नाही सांगत आहे, पण स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला होता युपीएससीचा आणि प्रत्येक वेळी जेवढ्या प्रिलिम्स माझ्या पास झाल्या प्रत्येक वेळी कट ऑफ पेक्षा किमान 20 मार्क माझे एक्स्ट्रा आहेत. कट ऑफ पेक्षा म्हणजे माझा आतापर्यंत हायएस्ट स्कोर युपीएससी पूर्व परीक्षेचा हा साधारण 142.5 म्हणजे 142.5 एवढा आहे. आणि ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी 128 एकदा होते, त्याच्यानंतर 114 होते. जेव्हा कट ऑफच 90च्या आसपास होतं, 90-95 होतं, तेव्हा माझे 114 मार्क होते. तो सांगण्याचा मुद्दा हा आहे की मी काय किती भारी मार्क काढलेच नाही, पण ज्या स्ट्रॅटेजीने मी प्रिपरेशन केलं
ती जर तुम्ही फॉलो केली तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की निघू शकतं, आरामात निघतं. ठीक आहे. अवघड आहेत पेपर, मी मान्य करतो की 26चा पेपर अवघड होता. 24 तर खूपच सोपं. 24 तर खूपच सोपं होता. 25 थोडासा अवघड होता, पण 26 प्रचंड अवघड होता. 26 युपीएससीच्या इतिहासातला मागच्या 10 ते 12 वर्षातला सगळ्यात अवघड पेपर आहे. ठीक आहे. एनिवे, सो स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, हे सांगतोय. तो टाइमलाईन बनवा आणि नेहमी लक्षात ठेवा, बरेच पोरं घाई करतात खूपदा, डायरेक्ट ऍडव्हान्स सोर्सेस रेफर करतात. ही चूक कधीही करू नका. हे एकदम बेसिक आहे आणि सगळ्यांनीच तुम्हाला हे सांगितलं असणार आहे, मला खात्री आहे. पण तरी सुद्धा पोरं ही चूक करतात की डायरेक्ट मोठ्या मोठ्या पुस्तकांना हात लावतात. अजिबात असं करू नका. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे जे फाउंडेशन्स आहेत किंवा तुमचं जे बेसिक नॉलेज आहे ते व्यवस्थित मिळवा आणि मगच तुम्ही जे काही ऍडव्हान्स असेल, किंवा बरेच मुलं असे असतात की स्टार्टिंगला एकदम जोश असतो, आणि हे चुकीचं नाहीये, जोश असणं चांगली गोष्ट आहे. पण मग लक्षात घ्या की ही जी युपीएससीची परीक्षा आहे ती 100 मीटरची रेस नाहीये, ती मॅरेथॉन आहे. तुम्हाला 42 किलोमीटर पळायचं आहे. आणि जर तुम्हाला एवढ्या लांबपर्यंत जायचंय तर एकदम स्टार्टिंगलाच तुम्ही एकदम असं जोराजोरात स्पीडने पळून चालणार नाहीये. नंतर तुम्ही 1-2 किलोमीटर पळला की थकणार एकदम. म्हणून लक्षात घ्या, मॅरेथॉनचे जे स्ट्रॅटेजी असते तसे आपल्याला म्हणून आपण युट्यूबवर आपले जे लेक्चर घेतो त्याचं पण नाव मॅरेथॉन सिरीज ठेवतो. कारण लक्षात घ्या की हे न थकता न थांबता पुढचे साधारण 1.5-2 वर्ष तुम्हाला हे करायचंय. पहिल्या अटेम्प्टला काढायचे. लक्षात, टार्गेट हेच ठेवायचं की पहिला अटेम्प्ट. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो, हिस्ट्री बद्दल विशेषतः, की समजा मी असं प्रॉमिस तुम्हाला देत नाही, आणि आता लाईव्ह लेक्चर आहे, ओरिएंटेशन आहे, तरी पण मी तुम्हाला हे प्रॉमिस देतोय की मी तुम्हाला एवढी गॅरंटी देत नाही की मी जे शिकवतो तुम्हाला त्याच्यातून सगळेच्या सगळे प्रश्न त्यातूनच येतील. ऑब्व्हियसली युपीएससीचा पेपर आहे, उगाच तुम्हाला खोट्या अपेक्षा दाखवण्यात काही पॉईंट नाही. जर समजा 20 प्रश्न जर पेपरमध्ये 20 प्रश्न येत आहेत तर कदाचित 15च प्रश्न माझ्या शिकवण्यातून येतील, वरचे 5 प्रश्न आयोग कुठूनही रॅन्डमली टाकू शकतोय. पण मी एवढी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो की जे प्रश्न तुम्हाला नाही येणार, मग माझा प्रयत्न आहे की जे तुम्हाला नाही येते ते भारतात कोणालाच नाही आलं पाहिजे. एखादं एक्सेप्शन सोडलं, ज्यांचा ऑप्शनल समजा हिस्ट्री आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण मग सामान्य ऍस्पिरंट, जे कॉमन ऍस्पिरंट्स आहेत, तो तुमचा पण हा ऍटिट्यूड असला पाहिजे. प्रिलिम्स क्लिअर करायचे. हे बघा, माझा सिंपल फंडा आहे, तुमची काही स्पर्धा युपीएससी बरोबर नाहीये. असं नाही की तुम्हाला 200 पैकी 200 प्रश्न बरोबर किंवा 200 पैकी 200 मार्क मिळवायचे, असं नाहीये. तुम्ही समजून घ्या, तुमची स्पर्धा आहे फेलो ऍस्पिरंट, बाकीचे जे इतर स्पर्धक आहेत त्यांच्याशी तुम्हाला लढायचं आहे. तर लक्षात घ्या की तुमची प्रिपरेशन लेवल एवढी असली पाहिजे की जर एखादा प्रश्न तुम्हाला नाही आला तर तो कोणालाच नाही आला पाहिजे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तो ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. आणि चालू घडामोडी, हिस्ट्रीसाठी बरेच पोरांना असं वाटतं की हिस्ट्रीचा आणि करंटचा काय संबंध, तसं नसतं मित्रांनो. विशेषतः युपीएससी मध्ये मगाशी मी सांगितलं की करंटवर ज्या घटनांना 100 वर्ष पूर्ण, आता मी तुम्हाला माझं प्रेडिक्शन सांगतोय पहिल्याच लेक्चरला की कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये पूर्व किंवा मुख्यला, आता ते युपीएससी ठरवतं, ते मी ठरवू शकत नाही, सायमन कमिशनवर प्रश्न येऊ शकतोय. का सायमन कमिशनवर? कारण 1927 ला आलं होतं सायमन कमिशन, आणि ऑब्व्हियसली आता आपण 2027 मध्ये तुम्ही पेपर देणार आहात, तर 100 वर्ष पूर्ण होतात. आणि सायमन कमिशन ही अशी घटना होती की जो भारतीय इतिहासाचा टर्निंग पॉइंट आहे. आणि हे एक रिझन झालं की 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या घटनेला. दुसरी एक गोष्ट अशी की युपीएससीने मागचे अनेक वर्ष सायमन कमिशनवर प्रश्न विचारलेलाच नाहीये. याच्या आधी प्रश्न येऊन जवळपास 10-12 वर्ष झाली, त्याच्यानंतर सायमन कमिशनवर प्रश्नच नाही आला. 15ला आला होता शेवटचा. तो बऱ्याचदा असं करतं युपीएससी की 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी ज्या थीम्स आहेत त्या रिपीट करतं. ओके, सो हे सगळं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. चल पुढे जाऊयात. आणखी एक आहे की टेस्ट सिरीज आणि आन्सर रायटिंग, हे दोन्ही खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जर चांगले मार्क मिळवायचे, युपीएससी क्लिअर करण्याचा एक सिंपल फंडा सांगतो मी तुम्हाला. बघा कसं वाटतंय, पटतंय का ते बघा. टोटल 5 गोष्टी आहेत. जर ह्या 5 गोष्टी, मी फार वेळ नाही घालवत याच्यात कारण आपल्याला आणखी काही ट्रिक्स मला तुम्हाला सांगायच्या आहेत. टोटल 5 गोष्टी आहेत. जर या 5 गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या, मी
लिहून द्यायला तयार आहे की तुमचे प्रिलिम्स मेन्स दोन्ही निघणार आहे. पण मग ह्या 5 गोष्टी तुम्हाला खूप जास्त सिरियसली रिलिजियसली एवढं करायचं की आणि कन्सिस्टंटली करायचं. असं नाही की आज केलं उद्या सोडून दिलं असं नाही चालत. 5 पिलर्स आहेत युपीएससी क्लिअर करण्याचे 5 स्तंभ. पहिलं सिलेबस. सिलेबस तोंडपाठ पाहिजे. तुम्हाला झोपेत जरी विचारलं की सिलेबस आणि फक्त हिस्ट्रीचा नाही सगळ्याच सब्जेक्टचा. ठीक आहे, विशेषतः मेन्सचा सिलेबस. आणि सिलेबसच्या बाहेर एक अक्षर सुद्धा वाचायचं नाहीये. कारण ऑलरेडी सिलेबसच एवढा मोठा आहे. युपीएससीचा सिलेबस म्हणजे एका वेळी 10 पीएचडी किमान 5 पीएचडी करणे एवढा मोठा आहे. ठीक आहे, सो सिलेबस तोंडपाठच असला पाहिजे. आणि नुसता तोंडपाठ आहे पोपटपंची नाही, सिलेबस समजून घ्या आणि मग प्रिपरेशन करा. पहिला आहे सिलेबस. दुसरं आहे पीवायक्यू. किमान 10 ते 15 प्रश्न दरवर्षी, कुठलाही वर्ष असू द्या, डझंट मॅटर, दरवर्षी इव्हन 26 मध्ये सुद्धा दरवर्षी किमान 10 ते 15 प्रश्न रिपीट होतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. कधी कधी प्रश्न रिपीट नाही होत पण ती थीम रिपीट होते. ओके, ज्ञानदीपने दिलेली पुस्तके वाचायची की सेपरेट विकत घ्यावी लागतात? 90% पुस्तकं ज्ञानदीप मधून मिळतात तीच वाचायची. काही एखाद दुसरं पुस्तक तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागू शकतं. मी सांगणार आहे सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी देतो मी, डोंट वरी. तो मला हे सांगायचंय तुम्हाला की पहिलं आहे तुमचं सिलेबस, दुसरं आहे पीवायक्यू, तिसरं आहे ते म्हणजे एनसीआरटी. एनसीआरटी वर जेवढी घट्ट पकड असेल तुमची, अगेन हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हे 4 विषय, या 4 विषयाचे जे महत्वाचे एनसीआरटी आहेत ते एवढे स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यात काहीही विचारलं, एनसीआरटी बेस जर कुठलाही प्रश्न आला तर तो चुकता कामा नये. तो तुमचे, मी तुम्हाला सांगतो, साधारण 15 प्रश्न जे आहेत तुमचे ते पीवायक्यू वर निघतात, 15 प्रश्न जे आहेत ते तुमचे डायरेक्ट एनसीआरटी वर निघतात. हे 30 प्रश्न जर तुमचे इथे जर तुम्ही चांगली लीड घेऊ शकला, म्हणजे हे 30 हक्काचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे 30 प्रश्न जे आहेत तर इथे तुम्ही 30 पैकी 27-28 बरोबर आणू शकला तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. प्रिलिम्स निघणार म्हणजे निघणारच. पण मग इथे हे तुमचं एवढं स्ट्रॉंग पाहिजे की म्हणजे एनसीआरटी वर तुमचा होल्ड असा पाहिजे की खतम. ओके, तो परत सांगतोय, पहिलं सिलेबस, दुसरं पीवायक्यू, तिसरं एनसीआरटी, चौथं आहे करंट अफेअर्स. कुठल्याही सब्जेक्टसाठी करंट अफेअर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. डेलीचा न्यूजपेपर. आणि करंट अफेअर मुळात लक्षात घ्या, करंट अफेअर ही काय मॅगझिन मधून, स्पेशली युपीएससी मॅगझिन मधून किंवा एखादा व्हिडिओ बघितला, एखादा 10 तासाचा 15 तासाचा व्हिडिओ बघितला आणि करंट अफेअर आला असं नाही होत. ओके, तो करंट अफेअर साठी सिंपल फंड आहे की दररोजचा तुम्हाला न्यूजपेपर, जर तुम्ही, मला एक कॉमन सेन्सची गोष्ट सांगा, युपीएससी मागचे एवढी वर्ष ओरडून ओरडून सांगते, स्वतः त्यांच्या चेअरमॅननी ऑफिशियली सांगितलेलं आहे की बाबांनो, आम्ही प्रश्न कुठून फ्रेम करतोय, तर आम्ही एनसीआरटी आणि न्यूजपेपर म्हणून प्रश्न काढतोय आणि पीआयबी वगैरे काय असेल थोडंफार. तर मग का दुसरं काही वाचताय, मला तेच कळत नाहीये. दररोजचा इंडियन एक्सप्रेस, आता न्यूजपेपर मात्र इंग्लिशमध्ये वाचणं, कारण मराठीत त्या क्वालिटीचा सध्या दुर्दैवाने न्यूजपेपर नाहीये. त्यातल्या त्यात मग तुम्ही लोकसत्ता वाचू शकता, तो एक्सप्रेस ग्रुपचाच आहे. पण मग जी क्वालिटी आहे त्याच्यात फरक नक्कीच आहे. सो माझं मत आहे की तेवढं इंग्लिश तुम्हाला, आणि मुळात हे पण लक्षात घ्या की जरी बॅच आपली मराठी असली तरी इंग्लिश यावंच लागणार आहे. कारण की तुम्हाला इंग्लिशचा कंपल्सरीचा पेपर आहे. आणि मुळात सध्याचा जर पेपर आहे युपीएससी प्रिलिम्सचा, तुम्हाला हे माहित असेल, एमपीएससी ला पेपर मराठी आणि इंग्लिश भाषेत असतो, पण युपीएससीचा जो पेपर असतो तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो, मराठीत पेपर येत नाही, लक्षात घ्या. हे आय गेस तुम्हाला हे माहित असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हिंदी जर तुम्ही ट्रान्सलेशन बघितलं, प्रचंड हॉरिबल आहे, खूप जास्त अवघड असतं. पुस्तकी हिंदी जे आहे ते खूप जास्त अवघड असतं. आणि त्यामुळे इंग्लिशच तुम्हाला म्हणजे क्वेश्चन सोडवताना इंग्लिश केलेलं कधीही प्रेफरेबल आहे. आणि इंग्लिश इझी लँग्वेज आहे, थोडंसं 1-2 महिने प्रयत्न केला तर आरामात येऊन जाते. मी स्वतः 10वी पर्यंत प्युअर मराठी, सेमी इंग्लिश पण नव्हतं, पूर्ण मराठीचा विद्यार्थी आहे. आता माझं इंग्लिश खूप चांगलं आहे, पण अगेन इम्प्रुव्हमेंट करता येते. सो अगेन इंडियन एक्सप्रेस, कुठलाही हिंदू किंवा एक्सप्रेस दोघांपैकी एक. ठीक आहे, सो सिलेबस, पीवायक्यू, एनसीआरटी, न्यूजपेपर आणि टेस्ट. स्वतःला टेस्ट करत राहायचं प्रत्येक संडेला, मंडे टू फ्रायडे अभ्यास करायचा. जे काही नवीन वाचायचं ते नवीन वाचायचं. सॅटर्डेला कोणताही नवीन अभ्यास करायचा नाही. सॅटर्डेला मंडे टू फ्रायडे जे काही केलंय ते रिवाइज करायचं, हे लक्षात घ्या. आणि एकदा तुमचं रिव्हिजन झालं, सॅटर्डेला नवीन काही करायचं नाही, माझी शपथ आहे.
सो सॅटर्डेला तुम्ही हे सगळं रिवाइज केलं की संडेला सकाळी मॉर्निंग सेशनमध्ये स्वतःला टेस्ट करायचं. 9 ते 11 केलं तर आणखी चांगलं. लक्षात घ्या की हे का सांगतोय असं, आणि संडेलाच का सांगतोय, कारण आपल्या मेंदूला सवय लागली पाहिजे. संडे हा तुमचा सगळ्यात प्रोडक्टिव्ह दिवस असला पाहिजे. ओके, कारण सिंपल गोष्ट आहे, तुमचे प्रिलिम्स, तुमच्या मेन्सचे GS 3-4 आणि ऑप्शनलचे दोन्ही पेपर हे संडेलाच असणार आहेत. त्यामुळे तुमच्या मेंदूला सवय लागली पाहिजे, संडेला तो जास्त ऍक्टिव्ह असला पाहिजे. ओके सो हे 5 टेस्ट सिरीज मध्ये दोन्ही येतं, MCQ पण आणि आन्सर रायटिंग दोन्ही स्वतःला टेस्ट करत राहायचं. ठीक आहे, ह्या 5 गोष्टी जर नीट खूप चांगल्या केल्या तर 100% गॅरंटीने सांगतो की प्रिलिम्स मेन्स दोन्ही निघणार. ओके, तर पुढे जाऊयात. थोडंसं मी तुम्हाला एक सिलेबस सेग्रिगेट कसा करायचं ते पण सांगतो. हे हा जो ग्राफ आहे तो नीट लक्षात घ्या. काय आहे हा ग्राफ, तर बेसिकली हे समजून घ्या की तुमचा जो सिलेबस आहे तर त्याला तुम्ही अशा 4 ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, युपीएससी वारंवार कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारतं आणि कोणते कमी महत्वाचे आहेत. मी असं अजिबात नाही म्हणते की अजिबात महत्वाचे नाहीत. कधी कधी असं होऊ शकतो की जे लेस इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, डेफिनेटली येऊ शकतात, पण मग ते कमी महत्वाचे असतात तुलनेने. इझी कुठले आहेत आणि डिफिकल्ट कुठले आहेत, आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. समजा मॉडर्न हिस्ट्रीचं सांगायचं झालं, माझ्या आता हे वैयक्तिक माझ्याबद्दल आहे, कारण असं असू शकतं की जो टॉपिक मला इझी आहे तो तुमच्यासाठी डिफिकल्ट असू शकतं आणि उलट पण होऊ शकतं. ठीक आहे, सो मी माझं वैयक्तिक तुम्हाला दाखवतोय, फक्त कसं करायचंय ते बघतोय, तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे. तो असा कोणता टॉपिक आहे हिस्ट्रीमध्ये की जो इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपा पण आहे. गांधीजींच्या ज्या चळवळी होत्या, गांधीजींचे जे सत्याग्रह आहेत, चले जाओ आंदोलन किंवा असहकार आंदोलन, सविनय कायदे, खूप सोपं आहे आणि आपण 5वी पासून करतोय, आपल्याला येतं ते. त्याच्यानंतर समाज सुधारक हा असा टॉपिक आहे की इम्पॉर्टंट तर आहे, प्रश्न येतात पेपरमध्ये, MPSC UPSC दोन्हीकडे प्रश्न येतात, पण मग प्रॉब्लेम असा आहे की खूप सारे समाज सुधारक आहेत, 30च्या वर समाज सुधारक आहेत, आणि मग एवढ्या सगळ्या फॅक्ट्स आहेत, प्रत्येकाच्या वेळ कुणी कुठलं पुस्तक लिहिलं, न्यूजपेपर कुठला होता, संघटना कोणती होती, नेमकं काय केलं, तर मग मला तरी वैयक्तिक हे थोडंसं डिफिकल्ट वाटतं. त्याच्यानंतर इझी आहे पण लेस इम्पॉर्टंट असा कोणता टॉपिक आहे, तर क्रांतिकारक चळवळ. आता खूप सारे क्रांतिकारक आहेत, चाफेकर बंधू, सावरकर, फडके आहेत, त्याच्यानंतर तुमचे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, हे लोक आहेत. तो अगेन खूप इझी आहे आणि मस्त वाटतं, एकदम इंटरेस्टिंग आहे, सगळ्यात भारी टॉपिक आहे. पण दुर्दैवाने मागचे बरेच वर्ष प्रश्नच येत नाहीये, प्रिलिम्सला पण नाही, मेन्सला पण नाही. ठीक आहे, सो इझी आहे पण लेस इम्पॉर्टंट आहे. आणि मग असा कोणता टॉपिक आहे जो डिफिकल्ट आहे पण लेस इम्पॉर्टंट आहे, तर सुरुवातीचे जे कायदे आहेत, रेग्युलेटिंग ऍक्ट, पीप्स इंड ऍक्ट, खूप सारे ब्रिटिश संसदेने कायदे पास केले, सुरुवातीचे कायदे. नंतरचे शेवटचे 3 कायदे महत्वाचे, ते इथे येतील, इम्पॉर्टंट आणि डिफिकल्ट मध्ये येतील. पण सुरुवातीचे जे बरेचसे कायदे आहेत तर ते लेस इम्पॉर्टंट पण आहेत आणि डिफिकल्ट पण आहेत. ठीक आहे, आता मी काय करतोय बघा, सिलेबस मी सेग्रिगेट करून घेतलं, निवडून घेतला. मग आता काय करणं अपेक्षित आहे, सो हे जे 2 टॉपिक आहेत सगळ्यात जास्त वेळ मी ह्याला देणार, पण मी सुरुवात करताना इथून करणार. कारण असं नको व्हायला की जे डिफिकल्ट टॉपिक पासून सुरुवात केली आणि सुरुवातीलाच इंटरेस्ट गेला, असं होता कामा नये. सुरुवात करताना तुम्ही काय करू शकताय, इझी टॉपिक, असे टॉपिक, आता हिस्ट्रीमध्ये दुर्दैवाने असं नाही करताय, स्टार्टिंग पासून स्टार्ट करावं लागतं, पण बाकी विषयांसाठी तुम्ही असं करू शकताय की सोपे सोपे टॉपिक पहिले करा. ठीक आहे, एकदा दोनदा वाचल्यानंतर पहिल्यांदा करताना व्यवस्थित लाईननी करायचं, पण जेव्हा रिव्हिजन करतोय नीट समजून घ्या, मी रिव्हिजन बद्दल सांगतोय, एकच मिनिट. तो रिव्हिजन करताना काय करू शकताय, जास्तीत जास्त वेळ जे इझी आणि इम्पॉर्टंट आहेत आणि डिफिकल्ट आहेत पण इम्पॉर्टंट आहेत असे टॉपिक पहिले करा, आणि मग उरलेला वेळ किंवा उरलेली एनर्जी या 2 टॉपिकला द्या. सगळ्यात शेवटी हे करायचं. मी परत सांगतोय, मला मिसअंडरस्टँड करू नका, अजिबात मी असं कुठे म्हणत नाही की हे जे टॉपिक आहेत ते पूर्ण इग्नोर करा किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं नाही, पण ते त्याच्याकडे शेवटी लक्ष द्या, कमी द्या, सगळ्यात जास्त लक्ष इथे द्या. ओके, असा अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आता हे सगळे मी टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला, समजा कोणकोणते टॉपिक जे जास्तीत जास्त विचारले जातात. ओके, तसं प्राचीन मध्ये तुम्ही बघितलं तर वैदिक कालखंड UPSC साठी फार महत्वाचा आहे, हडप्पन संस्कृती महत्वाची आहे,
मौर्य साम्राज्य, विशेषतः मौर्यांचं जे प्रशासन आहे त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तो जैनिझम बुद्धिझम, अगेन दरवर्षी एकदा जैनिझमवर येणार, एकदा बुद्धिझम. खूप रेअरली असं होतं की दोघांवर एकाच वर्षी पेपर प्रश्न येतो, पण जनरली कधी जैनिझम कधी बुद्धिझम असं असतं. ओके, सो सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे जे सगळे टॉपिक्स आहेत प्राचीनचे केले, मी हे तुम्हाला पीपीटी शेअर करणार आहे, सो डोंट वरी, तुम्हाला हे टॉपिक सगळे लिहिलेले मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर अकबराचा कालखंड असेल आणि विजयनगर साम्राज्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. इव्हन मॉडर्न मध्ये पण तुम्ही बघितलं तर मी सगळे महत्वाचे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला सेग्रिगेट करून दिलेले आहेत. ठीक आहे. मॉडर्नचं तर मी तुम्हाला वैयक्तिक सांगणार पण आहे की कुठले कुठले टॉपिक कसे अभ्यास करायचा आहे. ठीक. तो हे सगळं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू करता, आपलं जेव्हा मॉड्यूल चालू होईल तेव्हा एक गोष्टीची काळजी घ्या. मी तुम्हाला काही टेक्निक सांगतो, काही ट्रिक्स सांगतो, त्याचा अभ्यास तुमच्या जे काही तुम्ही अभ्यास करणार असाल तर तेव्हा ह्या ट्रिक्सचा वापर करा. पहिली गोष्ट, पहिली ट्रिक आहे ती म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅट. आता आपला वेळ संपत चाललेला आहे, तो एक लक्षात घ्या की डिटेल्समध्ये ह्या ट्रिक मी तुम्हाला नंतर एकदा एक्सप्लेन करेन छानपैकी. एकच आता सांगतो की कसं करू शकता तुम्ही. ओके, समजा टेबल बनवून अभ्यास करा. दरवर्षी समजा युपीएससीचा कुठलाही पेपर काढून बघा मागच्या 10 ते 12 वर्षातला, नद्यांवर दरवर्षी प्रश्न आहे. ह्या वर्षी सुद्धा 26ला नदींवर प्रश्न होता, प्राचीन काळातली नावं विचारली होती. मग कसा अभ्यास करायचा? नदीचं नाव, त्या नदीचं नाव, तिचं उगमस्थान, हे बघा, नदीचं नाव, तिचं उगमस्थान, तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, कोणकोणत्या राज्यांमधून ती वाहत जाते. ठीक आहे. त्या नदीच्या काठावर कोणकोणती महत्वाची शहरं, आणि शहरांमध्ये विशेषतः तीर्थक्षेत्र. युपीएससीला तीर्थक्षेत्र खूप आवडतात, ज्योतिर्लिंग असतील किंवा महत्वाची मंदिरं, हे युपीएससी बऱ्याचदा विचारतात. सो महत्वाची शहरं कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहेत. ठीक आहे. त्या नदीचं प्राचीन काळातलं नाव काय होतं हे या वर्षी 26ला विचारलं होतं. त्याच्यानंतर त्या नदीच्या काठावर कोणकोणते जे काही आपले नॅशनल फॉरेस्ट असतात किंवा वेगवेगळे बायोस्पियर रिझर्व असतात, जैव संवर्धन क्षेत्र. तो हे असले तुम्हाला काही प्रश्न, आता नदी म्हणजे तुम्ही जर नदी हा टॉपिक तयार करताय तर एक टेबल असा बनवा नदीचा की काही विचारलं प्रिलिम्सला तरी तुम्हाला ते आलं पाहिजे. असं एकच मी उदाहरण सांगतोय, असे कितीतरी टेबल तुम्ही बनवू शकता. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये बघा, समाज सुधारकांचं टेबल, समाज सुधारकांचं नाव, त्यांचं कार्यकाळ, त्यांनी नेमकं काय केलं किंवा कोणत्या संघटनेशी ते संबंधित होते, त्यांचं शैक्षणिक योगदान, साहित्यिक योगदान, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, न्यूजपेपर कोणते होते, त्यांना टायटल कुठलं होतं किंवा त्याला कोणती पदवी किंवा निकनेम होतं, कोणी दिलं ते पण ब्रॅकेटमध्ये लिहायचं. तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास केला, माझी गॅरंटी आहे की तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. फक्त हे टेबल बनवायला मेहनत लागते. यातले काही टेबल ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड मिळतील, आपलं जे माइंड मॅपचं पुस्तक आहे त्याच्यात ते सगळं दिलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे की रेडीमेड जरी असलं तरी एकदा तुम्ही ते पेपरवर लिहून काढा, म्हणजे ते जास्त चांगलं लक्षात राहतं. ठीक आहे. जसं आदिवासींचे उठाव, दरवर्षी प्रश्न असतो एखादा प्रश्न आदिवासींच्या उठावावर. सो उठावाचं नाव, कधी झाला, कुठे झाला, का झाला, नेतृत्व कोणी केलं, परिणाम काय होता, झालं. 16 उठाव आहेत, 16-17 उठाव आहेत, तर त्या उठावांचा एक टेबल बनवायचा. सेम शेतकऱ्यांचे उठाव, उठावाचं नाव, कधी झाला, कुठे झाला, का झाला, कोणी केला आणि परिणाम काय झाला. क्रांतिकारक चळवळी संघटना, क्रांतिकारक संघटनेचं नाव, तिची स्थापना कुठल्या शहरात झाली, कोणी केली, कधी केली, का केली. तुम्ही मला सांगा, याच्या बाहेर आयोग काय विचारणार आहे तुम्हाला? कुठलाही. आणि हे फक्त काही हिस्ट्री आणि ह्याच्यासाठी नाही, पॉलिटिक्सचे तर 30-32 चॅप्टर 2 टेबलमध्ये कव्हर होतात. एक घटनात्मक संस्थांचा टेबल, एक बिगर घटनात्मक संस्थांचा. ठीक आहे. तो हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास, किमान तुमचा 40% वेळ आणि एनर्जी वाचते आणि उलट तुमचे मार्क किमान 15 ते 20 मार्क आरामात वाढतात जर तुम्ही या टेक्निकनी अभ्यास केला. ओके. तो आणखी बऱ्याच टेक्निक्स आहेत, मॅपिंग आहे, मी नावं सांगून ठेवतोय फक्त, आता डिटेलमध्ये आपण नंतर बघूयात. मॅपिंग आहे पहिली गोष्ट, त्याच्यानंतर ब्रेन स्ट्रॉमिंग नावाचे टेक्निक आहे, माइंड मॅप टेक्निक आहे. ठीक आहे. खूप सारे टेक्निक आहेत, मी तुम्हाला एक एक रोज सांगत जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. चलो, सो आजच्यासाठी माझ्याकडून एवढं. तुमच्यासाठी काही प्रश्न असतील जे काही ते विचारू शकता. आता काही प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू शकता. येस प्लीज.
शिकवलेलं सगळं समजलंय का? ऑल क्लिअर सांगा मला. काही प्रश्न असतील तर विचारा. दोन हजार 26 मध्ये हिस्ट्री क्वेश्चन खूप आले होते. येस, मॉडर्नचे क्वेश्चन जास्त होते ऑब्व्हियसली. स्नेहल मॅडम, एनसीईआरटीचे मराठी व्हर्जन कुठे अवेलेबल आहे? एनसीईआरटीचे मराठी व्हर्जन मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत सध्या, ऍटलीस्ट आता तरी. अनेक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटनी केलेले आहेत. आपले एनसीईआरटीचे लेक्चर्स सुद्धा आहेत आणि नोट्स सुद्धा तुम्हाला भेटतील मार्केटमध्ये. नोट्स दिलेत तर ते फक्त आधुनिक भारत एवढेच दिले आहेत. अगेन तुम्हाला बाकीचं जे आहे प्राचीन आणि मध्ययुगीन अजून त्याचं लेक्चर तुमचे नंतर निवांत चालू होणार आहेत. सो जेव्हा कधी लेक्चर चालू होणार असेल त्याच्या आधी त्याचे माइंड मॅप्स तुम्हाला मिळतील. सो डोंट वरी. ज्ञानदीप, तुम्हाला जे काही मटेरियल असेल तुमच्या बॅचमध्ये जे जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे ते सगळं मटेरियल दिलं जाईल. माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे. ओके, व्हेरी गुड स्नेहल मॅडम. जर तुम्हाला काही नोट्स वगैरे हवे असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हिस्ट्री चांगलं ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता नक्कीच. न्यूजपेपरमधून करंट अफेअर नोट्स काढते सर, पण खूप वेळ जातो असं मला वाटतं. ज्ञानेश्वरी मॅडमचा प्रश्न आहे की न्यूजपेपरमधून नोट्स काढताना खूप वेळ जातो. तर शक्यतो आपण एक चूक करतात मुलं की त्याच्यामुळे वेळ जाऊ शकतो. नोट्स काढताना 10%चा रूल फॉलो करायचा. 10% म्हणजे काय? तर साधारण तुम्ही जे काही कंटेंट वाचलेलं आहे तर त्याच्या नोट्स तुमच्या 10% एवढ्याच बनल्या पाहिजेत. म्हणजे काय? जर समजा तुम्ही 10 पानं वाचताय तर तुमच्या नोट्स एका पानाच्या बनल्या पाहिजे. हा रेशो असतो. आपण काय करतो बऱ्याचदा, आपल्याला शाळेत सवय लागलेली असते की नोट्स काढायच्या नावाखाली आपण पुन्हा एकदा ते सगळं जे काय वाचतोय ते लिहून काढतो. तसं करू नका. आपल्या ब्रेनवर थोडासा विश्वास टाकायचा. म्हणजे काय करायचं, समजा तुम्ही एखादं न्यूजपेपरचं आर्टिकल वाचतोय. आता ही माझी टेक्निक आहे. समजा तुम्ही एखादं आर्टिकल वाचताय, आपण काय करतो, वाचता वाचताच आपण नोट्स काढतो. तसं नका करू. एकदा पहिलं पूर्ण वाचून घ्या. जर हवं तर फार फार तर हातात पेन ठेवा. वाचताना जे जे महत्वाचं वाटतं ते अंडरलाईन करा आणि मग त्याच्या नोट्स काढा. म्हणजे तुम्हाला कळेल. कारण बऱ्याचदा कसं होतं, पहिला पॅरेग्राफ आपल्याला महत्वाचा वाटतो, मग दुसरा पॅरेग्राफ आपण वाचतो तेव्हा कळतं अरे पहिला पॅरेग्राफ महत्वाचा नव्हताच, पण तोपर्यंत नोट्स काढून झालेत त्याच्या. ठीक आहे. सो सगळं नोट्स काढण्याची गरज नाहीये. तुम्हाला त्या पॅरेग्राफ आणि अगेन माझं तर हे पण म्हणणं आहे की पुस्तक म्हणजे त्या न्यूजपेपरच्या ज्या नोट्स आहेत ऍज इट इज कॉपी करण्याची गरज नाहीये. तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा की तुम्ही ते वाचलं. समजा आता समजा भारत पाकिस्तान संबंधावर एखादं आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही ते वाचलं आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटलं तुमच्या शब्दामध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करा. स्टार्टिंगला अवघड जाणार, हे मी पण मान्य करतो, एवढं सोपं नसतं ते. पण मग हळूहळू प्रॅक्टिसने ते होऊन जातं. ओके. आणि युपीएससीला चालतं. बऱ्याच पोरांना हा डाऊट असतो. तुमच्या भाषेत म्हणजे फक्त शब्द व्यवस्थित वापरायचे. चला, आणखी काय क्वेश्चन आहेत का? ज्ञानेश्वरी मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. येस, एनीवन, एनी डाऊट्स यू कॅन आस्क मी नाउ प्लीज. आय होप यू एन्जॉय दिस ओरिएंटेशन सेशन. योजना नावाचं मॅगझिन आहे ना? येस, डेफिनेटली योजना मॅगझिन तुम्हाला खूप हेल्प करतं. विशेषतः एसे पेपरसाठी. एसे आणि एथिक्सचा जो पेपर आहे तर त्याच्यासाठी योजना मॅगझिन खूपच जास्त चांगला आहे. मी स्वतः सुद्धा वापरतो. सरकारी मॅगझिन आहे, सगळा ऑथेंटिक डेटा असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो तुम्ही डेफिनेटली हे योजना मॅगझिन दोन्हीसाठी, एसे आणि एथिक्स साठी तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. विशेषतः त्यातलं जे पहिलं जे आर्टिकल असतं ते खूप जास्त महत्वाचं असतं. चलो. सो आणखी काय डाऊट्स आहेत का? डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर मग ऑल क्लिअर असं टाका, म्हणजे आपण थांबवू शकतोय. काही डाऊट असेल तर विचारू शकताय किंवा मग ऑल क्लिअर असं टाका. चलो, लास्ट कॉल. एनी डाऊट एनीवन? जर डाऊट असेल तर पटकन विचारा, नाहीतर मग आपण थांबवू शकतो आजच्यासाठी. आज आपण सगळ्यात पहिल्यांदा काय काय केलं ते एकदा पटकन एका मिनिटात रिकॅप करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही बेसिक्स आपलं, आधी माझं इंट्रोडक्शन, मग सब्जेक्टचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर वेटेज, प्रिलिम्सचं वेटेज किती आहे, मेन्सचं वेटेज किती आहे, हे सगळं बघितलं.
त्याचबरोबर मग आपण सिलेबस बघितला. सिलेबस मध्ये कोणकोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे पीडीएफ मध्ये, तर ते तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर सोर्सेस कोणकोणते वापरायचे. सगळ्यात मोठा मुलांचा डाऊट जो असतो की कशातून अभ्यास करायचा, तो सगळ्यात पहिलं तर एनसीईआरटी आणि मगच ऍडव्हान्स सोर्सेसला तुम्ही हात लावणं अपेक्षित आहे. तर करंट अफेअरच्या नोट्स काढल्याच पाहिजेत का? ऍटलिस्ट सगळ्या काढू नका, पण जे महत्वाचे करंट अफेअर असतील. आता आणखी एक सांगतो की बऱ्याचदा असं असतं की समजा एखादा मुद्दा चालू आहे, तर त्याचे 10 दिवस सलग न्यूजपेपरमध्ये त्याच्यावर काही ना काहीतरी बातमी असते. बातम्यांच्या मागे पडू नका, मुद्दे समजून घ्या. म्हणजे मी काय सांगतोय, जर समजा 10 दिवस त्या मुद्द्यावर, समजा इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, तर मग 10, 15, 20 दिवस त्याच्यावर सेम काही ना काहीतरी बातम्या आहेतच. मग ह्या गोष्टी आपल्या दृष्टीने महत्वाच्या नाहीत की अमेरिकेने कुठली मिसाईल टाकली किंवा इराणनी कुठली किती माणसं मारली, हे सगळं नाही बघायचं. मुळात आपल्याला 150 शब्दात 200 शब्दातच आपल्याला नोट्स कंप्लीट करायच्या आहेत. तो युद्ध का चालू आहे, त्याचा परिणाम काय होतोय, जगावर काय होतोय, भारतावर काय होतोय, असं तो अशा नोट्स काढू शकताय तुम्ही. ठीक आहे. समाधान महाजन बुक चालेल का सर? मी क्लिअरली सांगतो, युपीएससी साठी नाही चालणार. थोडेफार क्वेश्चन मी असं, समजा तुम्हाला जर आता तुम्ही वाचलं असेल तर मी तुम्हाला हे सांगतो की समजा 15 पैकी साधारण 7-8 क्वेश्चन त्या पुस्तकातून येऊ शकतात. पण मग वरचे जे क्वेश्चन आहे जे एक्सक्लुझिव्ह युपीएससी, मुळात हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास असं आहे. तर आपल्याला काय करायचंय, फक्त मॉडर्न हिस्ट्री फोकस करायचं आहे. महाराष्ट्राचा इतिहास युपीएससी मध्ये एखाद दुसरा प्रश्न असतो, पण मग त्याच्या नादाला म्हणजे तेवढं वाचून परत 7-8च प्रश्न येण्यापेक्षा चांगलं पुस्तक वाचलेलं कधी, म्हणजे युपीएससी साठी. फक्त मॅगझिन्सवर करंट अफेअरचा अभ्यास होतो का? नाही होत. प्रिलिम्स एक वेळ निघू शकते, पण मेन्सला न्यूजपेपर वाच लागतो. मग जर नंतर परत वाचायचंच आहे तर मग तुम्हाला ऑब्व्हियसली एकत्रच केलेलं चांगलं आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच सगळ्यांना. ऑल द बेस्ट माझ्याकडून. आपलं मॉड्यूल चालू होईल लवकरच.